पवित्र तो देहवानी पुण्यवंत, पवित्र तो देहवानी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. खरी आपली संस्कृती ही पुरुष प्रधान नाहीच आहे, तर ती स्त्री प्रधान आहे. पहिल्यांदा आपल्या देशामध्ये स्त्रीलाच मान देण्याची पद्धत आहे, कारण त्या पोरांना जन्माला घालतात आणि सांभाळतात पण. बघा, एक तरी लेकरू बापाच्या मांडीवर आहे का? ते आईच्याच मांडीवर आहे. आणि ते जेव्हा कीर्तनात रडतं ना, तेव्हा कीर्तनकार तिच्याकडे रागाने पाहतो, भजनी मंडळ तिच्याकडे रागाने पाहतो, आणि शेजारची बाई तर अशी पाहते जणू वर्षानुवर्षाची भाऊबंदकी. शेजारच्या बाया तर असं बघतात की तुला सांभाळता येत नाही का, ते रडते कळत नाही का. पण मला त्या माऊलीचं फार अभिमान वाटतो की जिचं लेकरू लहान आहे, 4, 5, 6 महिन्याचं आहे, तरी सुद्धा ती एवढी मोठी रिस्क घेऊन, किती मोठं आव्हान स्वीकारते ना ती, की हे बाळ आहे, हे लहान आहे, हे नासमज आहे, हे कीर्तनात गेल्यानंतर रडल, शी करल, सू करल, त्रास देईल, पण तरी सुद्धा तिला धर्माबद्दल अस्मिता बघा ना किती आहे. एवढं आव्हान स्वीकारून सुद्धा ती कीर्तन मंडपात येते, याचा मला अभिमान वाटतो. खरं तर सगळ्यांना काढून द्यायला पाहिजे, लेकराला खाऊ पिऊ घालून झोपी लावायला पाहिजे, आणि रील बघत बसायला पाहिजे तिने मोबाईलवर. पण तिला धर्माबद्दलची ती प्रीती आहे की जाऊ द्या, कीर्तनकार रागाने पाहिल, गायक वादक थोडे नाकतोंड मुरडतील, शेजारच्या बाया दुश्मन असल्यासारखं बघतील. उठलं रडलं बाळ तर मी उठून जाईल कीर्तनात, बसलं शांत तर ऐकेल मी 2 तास. मला या गोष्टीचा अभिमान वाटतो, कारण गावात काही बाया अशा आहे की त्यांच्या गौऱ्या स्मशानात गेल्या पण इकडं फिरकल्या नाही. आहे ना अशा बाया काही गावात, की पोरं लहान होते तेव्हा म्हटलं नाही आमची पोरं लहान आहेत त्यामुळे कीर्तनाला जाता नाही येणार. पोरं मोठी झाली मग म्हटलं नाही आता आमच्या मागे संसाराची धावपळे, जाता नाही येणार. मग म्हटलं नाही आमच्या पोरांची लग्न आहे, जाता नाही येणार. पोरांची लग्न झाली, नाही आता माझे नातू सांभाळायचे, जाता नाही येणार. म्हातारी झाली, मेली पण कीर्तन मंडपाकडे कधी आली नाही. मग त्या म्हातारडीपेक्षा ती बाळ रडू देणारी आमची माऊली कधी पण चांगलीच ना. म्हणून मी माता भगिनींना सांगत असतो काय काळजी करायची नाही. रडतील बाळ, होईल थोडा त्रास, पण त्या बाळाला जर तुम्ही 3ऱ्या आणि 4थ्या महिन्यापासून जर कीर्तन ऐकवायचं शिकवत असाल तर भविष्य काळात ते नक्की छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकतात. बाळ रडल्यानंतर कुठल्याच कीर्तनकाराने बोलू नये, रागवू नये. गावातल्या भजनी मंडळाने रागवू नये, शेजारच्या बायांनी तर अजिबात रागाने तिच्याकडे पाहू नये. काय नाही फरक पडत, जाऊ द्या, बाळच आहे ना, ते रडणारच आहे ना. खऱ्या अर्थानं आता मुद्दाम रडवायचे नाही बरं का बाळ. खऱ्या अर्थानं आपली हिंदू सनातन संस्कृती टिकवली कोणी, तर माझं प्रामाणिक मत आहे ती महिलांनी टिकवली.
म्हणून आपल्या धर्मामध्ये पहिला सिद्धांत आहे, मातृदेवो भव, नंतर पितृदेव आहे. बाप देव आहे पण कधी आईच्या नंतर, आईच्या आधी नाही. नंतर आचार्य आहे, गुरु तिसऱ्या नंबरला आहे, आचार्य देवो भव. आणि पाहुणे रावळे शेवट आहे चौथ्या नंबरला, अतिथी देवो भव. पहिला नंबर आईचा आहे की तू आईला देव मान, आईला देव मान, आईला देव मान. का आपल्या धर्मशास्त्रानं आईला देव मानायला लावलं माहित आहे? कारण जन्माला घातलेल्या अपत्याला देवत्व प्राप्त करून देण्याची ताकद फक्त आईमध्ये, म्हणून तिला आई मान. तीच तुला देव करू शकते, तिच्यातच तेवढं सामर्थ्य आहे. म्हणून साधू संतांनी किती छान मांडलं बघा. तीन सजावत देश को, सती संत और शूर. तीन लजावत देश को, कपटी कायर और क्रूर. साधू संत मायबाप म्हटले तिघ जण देशाचं नाव समृद्ध करतात, मोठं करतात, सजवतात. त्यात पहिलं नाव त्यांनी घेतलं सतीचं, दुसरं नाव घेतलं संतांचं, आणि तिसरं नाव घेतलं शूरांचं. भावांनो, मान्य आहे संत देशाचं नाव मोठं करतात का? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ देतात, गाथ्यासारखा ग्रंथ देतात. अर्थात तत्वज्ञान संत सांगतात म्हणून संत देशाचं नाव मोठं करतात. शूर देशाचं नाव मोठं करतात, मान्य आहे का? तर संतांनी सांगितलेलं तत्वज्ञान अंमलात आणण्याचं काम शूर करतात. साधू संत जे बोलले ते समाज मनावर बिंबलं पाहिजे, तशा पद्धतीने वागलं पाहिजे. अर्थात धर्माचं पालन करण्याचं काम, रक्षण करण्याचं काम शूर करतात. म्हणून मान्य आहे बाबा, ते संरक्षण करतात, हे तत्वज्ञान सांगतात, म्हणून देशाचं नाव मोठं होतं, मान्य आहे. पण मध्ये सती का बरं घातली संतांनी? प्रश्न पडतो ना, साहजिकच पडतो. तीन सजावत देश को, सती संत और शूर. संत देशाचं नाव मोठं करतात, शूर देशाचं नाव मोठं करतात. सतीचं नाव का घेतलं? बराच अभ्यास केल्यानंतर कळालं की संतांना आणि शूरांना जन्माला घालायचं काम सती करते, म्हणून तिचं नाव घेतलं. महाराज, सतीच जर जन्माला नाही आली तर तुम्हाला ज्ञानोबा तुकोबा कुठं भेटणार आहे? सतीच जर जन्माला नाही आली तर तुम्हाला शिवबा संभाजीराजे कुठं भेटणार आहे? म्हणून साधू संतांनी पहिला गौरव जो केलाय तो सतीचा केलेला आहे. तिच्याशिवाय आपण अपूर्ण आहे. खर तर जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण. बिचारा माता माऊल्यांनी वर्षानुवर्ष खूप अन्याय सहन केले, हे आपल्याला मान्य करावं लागेल. दोन प्रकारचे विचार प्रवाह या हिंदुस्थानात पाहायला भेटले. एक विचार प्रवाह जो स्त्रीला देव मानतो, मातेला देव मानतो, आणि एक दुसरा विचार प्रवाह जो विचार प्रवाह स्त्रीला देव तर मानत नाही, व्यक्ती सुद्धा मानत नाही, तर उपभोगाची वस्तू मानतो. टाळ्या वाजवायसारखं नाही हे वाक्य. हा, हे वाक्य टाळ्या वाजवायसारखं नाहीये, अगोदरचं होतं. परत बोलतो म्हणजे तुम्हाला नीट कळेल, पोरले हुशारी. दोन प्रकारचे विचार प्रवाह हिंदुस्थानात चालत आले, जे आजही जिवंत आहेत. एक विचार प्रवाह जो स्त्रीला देव मानतो, स्त्रीला माता मानतो, स्त्रीची पूजा करतो, आणि दुसरा विचार प्रवाह असा चालत आला की जो स्त्रीला देव तर मानतच नाही, पण माणूस पण मानत नाही, तर उपभोगाची वस्तू मानतो, की ते एक उपभोगाचं साधन आहे फक्त. मग हे दोन विचार प्रवाह आपल्या देशात कसे चालत आले? तर पहिला जो विचार प्रवाह आपल्यापर्यंत आला तो प्रभू श्री रामचंद्रांपासून आला. की रामचंद्रांना विचारलं तुम्ही कोण? तर ते म्हणतात मी कौसल्यानंदन.
काय, मी कौशल्येचा पुत्र राम आहे. म्हणजे आईचं नाव लावतात ते त्यांच्या नावापुढं. काय, कौशल्येचा मुलगा. इतकी स्त्रीला किंमत देतात, इतकी स्त्रीला किंमत देतात की जन्मदात्या आईला तर मानतातच, पण माझ्या बापाची दुसरी बायको आहे कैकई. माझ्या बापाची बायको असल्यामुळं नात्यानं ती माझी आई लागती. आणि त्या सावत्र आईची आज्ञा पाळून 14 वर्ष वनवासाला जातात. ही आपल्या संस्कृतीने स्त्रीला दिलेली किंमत आहे. तिचा मान राखला की स्त्रीला किंमत दिली. नाही, आई येते आणि आईचा शब्द मला शिरसावंदे, मला जावं लागेल. स्वतःची बायको राक्षस पळवून नेतो. जर तिला उपभोगाचीच वस्तू म्हणून जर विचार केला तर एक खराब झाली तर दुसरी घेता येते की. एक खराब झाली तर वस्तू दुसरी घेता येते. पण भगवान श्री रामचंद्र प्रभू समुद्र पार करून जातात आणि स्त्रीवर झालेल्या अन्यायाचा बदला घेतात. ही आपली संस्कृती आहे की त्यांनी नाही सहन केलं की माझी पत्नी आहे, तिचं माझ्यावर प्रेम आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे, आणि कुणीतरी आयरा गायरा जर तिला पळवून नेत असेल तर मी दुसरं विवाह करू शकतो. तेव्हाचा काळ वेगळा होता. पण भगवान श्री रामचंद्रांनी तेव्हा जो गौरव केला तो स्त्री शक्तीचा गौरव केला. समुद्र पार करून गेले आणि पुन्हा माता सीतेला ते अयोध्येमध्ये घेऊन आले. स्त्री शक्तीचा गौरव. आणि दुसरा जो विचार प्रवाह मी तुम्हाला सांगितला की स्त्रीला देव तर मानायला तयार नाही, व्यक्ती सुद्धा मानायला तयार नाही. ती प्रवृत्ती म्हणजे रावण प्रवृत्ती आहे. ती आजही जिवंत आहे बरं का, मेलेली नाही. बघा, रामही मरत नसतो, रावणही मरत नसतो, म्हणून कीर्तन चालत असतात. रावण जर मरून गेले तर कीर्तन कोणाला सांगायचे? साधा सरळ प्रश्न आहे. मरत नसतं बीज, ते पुढं 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 संक्रमित होत राहतं. फक्त प्रबोधन करून काही राम बनवायचे असतात आणि रावणांपासून बचाव करायचा असतो समाजाचा. दुसरी जी प्रवृत्ती आहे ती रावण प्रवृत्ती आहे की ज्याच्याकडे प्रचंड साम्राज्य आहे, ज्याच्याकडे प्रचंड शक्ती आहे, पण मला आवडली म्हणून तिची इच्छा असो अथवा नसो मला पाहिजे, हा जो जबरदस्तीचा वारसा आहे तो रावणापासून आला. ती रावण संस्कृती आहे की जी स्त्री तुला पसंत करत नाहीये ती माझी व्हावी म्हणून तिच्यावर जबरदस्ती करून तिला पळवून नेणं, या प्रवृत्तीचं नाव रावण प्रवृत्ती आहे. आणि या दोन्ही पण प्रवृत्ती आपल्या देशात चालत आल्या. ज्यांनी ज्यांनी राम प्रवृत्तीचा आदर केला त्यांनी त्यांनी स्त्रीला राष्ट्रपती केलं. आज हिंदुस्थानाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या एका आदिवासी घटकामधून पुढे गेलेल्या महिला आहे. आज देशाच्या राष्ट्रपती या द्रौपदी मुर्मू आहे आणि तो स्त्री शक्तीचा केलेला आदर आहे, तो स्त्रीला दिलेला सन्मान आहे. आणि दुसरी जी प्रवृत्ती आहे की एखाद्या पोरीचे 35-35 तुकडे करून फ्रीज मध्ये भरले जातात आणि रोज एक एक डबा जंगलात नेऊन टाकला जातो. ही जी प्रवृत्ती आहे हिलाच रावण प्रवृत्ती म्हणतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून मी माझ्या विशेषतः तरुण बांधवांना सांगत असतो की हा देश रामाची पूजा करणारा देश, हा देश जो आहे ना हा फक्त रामालाच मानतो. कुणी किती जरी रावणावर पुस्तक लिहिले आणि रावणाला हायलाइट करायचा प्रयत्न केला तरी तो यशस्वी होत नाही. लोक वाचतात आणि म्हणतात लिहिणारा मूर्ख आहे. रावणाचं किती जरी उदात्तीकरण करण्याचं काम केलं
औरंगजेबाचं किती जरी उदात्तीकरण करण्याचं काम केलं, अफजल खानाचं किती जरी उदात्तीकरण करण्याचं काम केलं, तरी ते यशस्वी होत नाही. उलट स्टेटस ठेवणाऱ्यांवर गुन्हे दाखल होतात. तर औरंगजेबाचे स्टेटस जर महाराष्ट्रात ठेवले तर गुन्हे दाखल होतात. अफजल खानाचे स्टेटस महाराष्ट्रात ठेवले तर गुन्हे दाखल होतात. उदात्तीकरण होत नाही. आपण रामाची पूजा करणारी लोक आहे, म्हणून विशेषतः मी माझ्या तरुण भावंडांना सांगत असतो की बाबांनो, वाटचाल करत असताना काही चूक, काही बरोबर घटना आपल्याकडून घडत असतात, घडतातच, नाही असं नाही. मी पोरांना म्हणतो, बाबा तुमच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल झाला ना, काय हरकत नाही, जाऊ द्या, झालं असेल, चला झाली पोरांची भांडणं, वाहू द्या. तुमच्याकडून मारामारीचा गुन्हा दाखल झाला, हरकत नाही. अजून पुढे जाऊन सांगतो, तुमच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला, चला होऊ शकते चूक, हरकत नाही. अजून पुढे जाऊन बोलतो, दरोड्याचा गुन्हा दाखल झाला, चला होऊ शकतं, माणूस आहे, झाला गुन्हा दाखल. पण माझ्या तरुण भावंडांना माझी विनंती आहे, आयुष्यात एक सावधानी बाळगायची, बलात्काराचा गुन्हा कधी दाखल होता कामा नये. विनयभंगाचा गुन्हा कधी दाखलच होता कामा नये. विनयभंग आणि बलात्कार हे इतके बेकार आहे. तर माझे काही गुन्हेगारी क्षेत्रातील मित्र आहे, तुम्हाला चांगलं माहिती आहे. ती पोरं आम्ही जेव्हा गप्पा मारत बसतो तेव्हा आम्हाला सांगतात की बापू, आम्ही जेव्हा आतमध्ये असतो ना, तेव्हा जे मर्डर करून आतमध्ये येतात त्यांना लय मान असतो, कारण शेवटी खून करून आलेले असतात, एक ताकद असते त्यांची. त्यांच्या खालोखाल जे भांडणं तंटे करून आलेले असतात, मारामाऱ्या करून, हाफ मर्डर वगैरे असले, त्यांना पण बऱ्यापैकी किंमत असते. जे चोऱ्या माऱ्या करून आलेले असतात ना, त्यांना जरा हलकी कामं करावी लागतात, कपडे धुवायचे, फरशा पुसायचे, चोऱ्या माऱ्यावाले बरं का. आणि बलात्कार विनयभंग जे करून येतात ना म्हणे बापू, त्या पोरांना आम्ही पाय दाबायला लावणे, पाठ खाजवायला लावणे, संडास धुवायला लावणे, अशी कामं लावतो म्हटले, अशी कामं लावतो. म्हटलं का? कारण ते बलात्कारी असतात म्हणे, कैदी त्यांना किंमत देत नाही. म्हणजे बलात्कार्याला तुरुंगात सुद्धा किंमत काय आहे? झिरो आहे. समाजात तो सोडूनच द्या. हा फसवणुकीचा, मुद्दाम ट्रॅप लावून अडकवण्याचा प्रयत्न वेगळा, पण गुन्हा सिद्ध होता कामा नये याची काळजी आपल्या पोरांनी घेतली पाहिजे. कारण हा देश रामाचा आहे, रावणाचा नाही. विठ्ठल विठ्ठल. पण काय झालं माहितीये का, स्त्री जातीवर वर्षानुवर्ष बिचारांना सहन खूप करावं लागलं, लय अन्याय सहन करावे लागले. आता कुठं यायला लागल्या माणसात. नाहीतर दादा, पदर पडला तर पेटवून देणारी जमात आपल्याकडे होती. हुंडा नाही आणला म्हणून जाळून मारणारे उदाहरणं गावात पण आहे. हुंड्यामुळे जाळली. अनेक विघातक अशा प्रथा होत्या ज्या पुरुषांना लागू नव्हत्या पण स्त्रियांना लागू होत्या. त्यातलीच एक प्रथा म्हणजे सतीची प्रथा सुद्धा होती ना आपल्याकडं. नवरा मेला का तिला पेटून द्यायचे डायरेक्ट. काय माणसं असतील हो. काही अत्यंत म्हणजे नाही बोलू अशा प्रथा या मातीत होत्या. मी विचार केला की राव, का स्त्रियांवर एवढा अन्याय झाला असेल, का झाला असेल. खूप अभ्यास केल्यानंतर उत्तर असं सापडलं की अनेक वर्षांपूर्वी पुरुषांच्या लक्षात आलं की राव, या स्त्रिया आपल्यापेक्षा सुंदर आहे, आपल्यापेक्षा क्षमता संपन्न आहे, आपल्यापेक्षा प्रभावी आहे. उद्या ह्या जर पुढं गेल्या तर धुणं भांडे काय आपण करायचे काय. हा साधा सरळ प्रश्न पुरुषाच्या मनात आला आणि त्याने एक विचार केला की यांना आपण कोणत्या जोरावर थांबवू शकतो, थोपवू शकतो. उत्तर मिळालं, अंगातलं बळ थोडं त्यांच्यापेक्षा जास्त आहे. बाकी सगळ्या बाबतीत कमकुवत आहे, पण अंगात बळ थोडं तिच्यापेक्षा
नैसर्गिक जास्त आहे. तिने डेव्हलप केलं व्यायाम करून कसरत करून तर ती उलट पाडू शकते पुरुषाला. पण जन्मता शारीरिक दृष्ट्या पुरुष सबल असतो, स्त्री कमकुवत असते शारीरिक दृष्ट्या जन्मता. मग याने विचार केला की आपण ताकदीच्या जोरावर तिला थांबवू शकतो. मग याने काय साधन वापरलं? बाहेर निघाली तर दांडकच काढील. लय माणसात यायचं नाही, लय पुढं पुढं करायचं नाही, लय मिरवायचं नाही. घरात वय घरात वय घरात वय घरात वय करून तिला आहे ना त्याने मर्यादित ठेवलं. तिला शिकू दिलं नाही, तिला व्यवहार कळू दिला नाही, तिला चूल आणि मुलापर्यंत मर्यादित ठेवलं. आणि जवळजवळ हे सगळ्या पुरुषांना मान्य आहे की ते आपल्यापेक्षा हुशार आहे. प्रत्येक पुरुषाला मान्य आहे. नाही मान्य? बघा तुम्ही गावात पाटील म्हणून हे मिरवित आहे, पाटील म्हणून हे मिरवित, कडक कपडे घालून हे फिरत. पण एखादा महत्वाचा निर्णय जेव्हा घ्यायचा असतो ना, मीटिंग बसती, पुढची पार्टी त्यांचं मत मांडते, हा याचं मत मांडतो आणि जवळजवळ व्यवहार डन होत येतो बरं का व्यवहार. आणि व्यवहार डन होत आला अंतिम टप्प्यात की पाटील काय म्हणतात माहितीये का, बरोबर आहे तुमचं सगळं पटलं बरं का मला, आता आपलं जवळजवळ नक्की झालंय, फक्त मला एकदा आहे ना तिला शब्दभर विचारू द्या. ती माय शब्दाच्या पुढं नाही पण मला तिला विचारू द्या. का बरं असं म्हणतं बरे? याला पक्क माहितीये आपलं चुकू शकतं, तिचं कधी चुकत नाही. म्हणून घरातल्या अनेक करते माणसं किती कडक कपडे घालून फिरू द्या पण रात्री सगळं विचार मसलत मंडळी सोबत करतात. तुला काय वाटतं, बरोबर आहे का नाही, तू सांग, करतात का नाही करत? प्रत्येक जण जवळजवळ बायकोला, आणि त्यांना पण माहिती तुम्हाला काही कळत नाही ते, म्हणून त्या सुद्धा बऱ्याचदा म्हणत असतात बघा तुम्ही लय भोळे बरं का, तुम्हाला कोणी फसवत, त्यामुळे तुम्ही मला विचारल्याशिवाय निर्णय नका घेत जाऊ. राम महाराज त्या जेव्हा जेव्हा म्हणतात ना तुम्ही लय भोळे, तेव्हा तेव्हा त्यांना म्हणायचं असतं तुम्ही लय मूर्ख आहे. पण त्यांना ते परमात्म्याने कला दिलेली आहे, बोलतात एक आणि वाटतं एक, समजू देत नाही. अहो ब्रह्मदेवाला अंत नाही लागला त्यांचा स्त्रीचा. सगळ्यांच्या नादी लागावं पण बाईशी स्पर्धा नाही करूच नाही. तिथं हात जोडावे, तिथं हात जोडायचे गपचूप आणि गपचूप म्हणायचं दुर्गे दुर्गट भारी तुझं विन संसारी आणि अनाथ अंबे करुणा विस्तारी. शेवटी बघा ना, जिथं देव कमी ठरले तिथं देवांना प्रार्थना कोणाची करावी लागली? शक्तीचीच करावी लागली. तेव्हा महिषासुर मेला. विठ्ठल विठ्ठल त्या पुढे आहेत. तुम्ही ते बागा बगीचं पाहिलंय का कधी? म्हणजे मुलगा मुलीचं जेव्हा लग्न जमतं तेव्हा भागाभागात वेगवेगळ्या पद्धती आहे. पहिल्यांदा आमच्याकडे पद्धत अशी, त्या मुलीकडचे ना, मुलगी नाही येत बरं का, मुलगा पाहायला कधीच येत नाही. मुलीचे वडील मामा चुलते वगैरे त्या मुलाचं परिवार पाहुणे रावळे शेती पसारा पाहायला येतात. आणि त्या मुलीच्या बाप लोकांना त्यांना जर पसंत पडलं स्थळ तर ते म्हणतात या बघायला पोरगी. अशी आमच्याकडे पद्धत आहे. इकडं तशीच आहे. हा, आता आपण गोदावरीच्या काठालाच सगळे. मला तालुका निफाड आहे. तर ते राम महाराज या म्हणतात मुलगी पाहायला. मग मुलगी पाहायला, हा बाबा नवरदेव याला लग्न करायचं असतंय. हे 2-4 मित्रांना फोन करते, आज जायचंय बरं का पाहायला जायचंय आज. ती पोरं लगेच रेडीमध्ये एकदम इस्त्री वगैरे करून कपडे वगैरे ओके. चुलता सोबत, बाप सोबत, मामा सोबत, हे टोळीच्या टोळी घेऊन जातात पोरगी पाहायला. आता मुलीच्या बापाला बिचारायला लग्न करायचं असतं. जातात आतमध्ये बसतात, राम राम होतो, बसतात, चहा पाणी होतो. मग म्हणतात दाखवायची का पोरगी? हे मित्रांच्या कानात सांगतंय, अय नीट बघा, करायची याला. आणि मित्रांना म्हणतंय तुम्ही नीट बघा, नीट बघा रे, नीट बघा बाबा, माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. इथून त्याची सुरुवात आहे बरं का. पोरं म्हणतात तू काळजी नको करू, आम्ही आहे,
तुम्ही आहेच कायमच आहे तुम्ही. त्यांना कळालं तिथे बरं का. तेव्हा आम्ही हाय काळजी नको करू. पोर म्हणतात चुलते मामा दादा. मग ती बिचारी पोरगी ऐका आता जीवाचे कान करून ऐका. ती अशी डोक्यावर पदर घेते. सवय नसते जास्त माणसात जायची, शिकलेली असते पण एवढी सभा कव्हर करण्याची सवय नसते. डोक्यावर पदर असतो, मान खाली असते, नजर झुकलेली असते, घाबरत घाबरत येते, बसते. बसल्याबरोबर प्रश्न विचारायला सुरुवात होते. नाव सांग. नाव सांगती. मामाचं गाव सांग. गाव सांगती. नाव सांगती. काय शिक्षण झालं. हे टकमक जसं काय CCTV कॅमेरा लावलाय असं तिच्याकडं पाहते. नजर पडू देत नाही. लग्न करायचंय म्हणतं, नीट पाहिली पाहिजे. टकमक पाहत राहतं तिच्याकडे. मित्रमंडळी पाहतात, नातेवाईक सगळे पाहतात. मग ठीक आहे झाले प्रश्नोत्तर. सगळ्यांच्या पाया वगैरे पडत ती जाती. आता गेली ना, हे हळूच चुलत्याच्या कानात म्हणते, काका मला नीट दिसली नाही, परत बोलवा. याची सुरुवात इथून आहे बरं का. काय म्हणत, मला नीट दिसली नाही, परत बोलवा. परत मग त्या पोराचा बाप कोणतरी त्या मुलीच्या बापाला सांगतो, ऐका ना आमच्या दादाला व्यवस्थित दिसली नाही, जरा पोहे घेऊन तिलाच पाठवा, चहा घेऊन तिलाच पाठवा, 2-4 चक्रा मार म्हणावं आम्ही जाईपर्यंत. बर तेच लगेच जाऊन सांगते, बाई तूच जाय पोहे घेऊन. बिचारी पोहे घेऊन येते, मान खाली, नजर झुकलेली आहे, घाबरलेली आहे. पोहे देती, चहा देती. आता महिलांना माझं बोलणं पटकन कळेल. किमान पूर्ण बैठक होईपर्यंत किमान 4-5-6 चक्रा बिचारी मारती. येती जाती हा पाहत राहतो प्रत्येक वेळी. झाला मग तो बघा बघीचा कार्यक्रम झाला. निघाले. घरी आला. आमच्याकडे काही पोराची आई जात नाही पाहायला पोरगी. घरी आल्याबरोबर आई पहिला प्रश्न विचारते, दादा कशी होती मुलगी, आवडली का? याचं उत्तर काय माहितीये का, आई पाहिली बर का पण मला व्यवस्थित दिसलीच नाही ती. मला आहे ना कळालंच नाही आई, मी कन्फ्यूज झालो आई, मला काहीच समजलं नाही. मग आईचं जीव पोरात. आई लगेच नवऱ्याला म्हणते, ओ आपल्या दादाला पोरगी व्यवस्थित दिसली नाही, तेवढे तिचे फोटो व्हॉट्सअपला पाठवायला लावा. तिचं जर इन्स्टाचं अकाउंट असेल तर ते लिंक पाठवायला लावा. आता रील पाहून परत चॉईस करणार. मग बिचारे लगे फोन करतात. तेवढे तिचे 2-3 व्हिडिओ आणि फोटो. माझा प्रश्न असा आहे, जर फोटो आणि व्हिडिओच मागायचे होते तर तू गेला का आला तिकडं? शेवटी आला कशावर, फोटोवर आणि व्हिडिओवर. मग गेला कशाला होता डिझेल जाळीत? पोहे खायला आला, पोहे खाऊन. मग तिचे फोटो येतात. मग लय वेळा पाहतो, 17 मित्रांना दाखवतो, मग सांगतो मला पसंत आहे का नाही. आता दुसरी बाजू ऐका. प्रश्न उत्तर देण्यासाठी जेव्हा आली तेव्हा डोक्यावर पदर होता, मान झुकलेली होती, नजर झुकलेली होती, घाबरत प्रश्नांची उत्तरं दिले, निघून गेली. चहा पाणी द्यायला आली, नजर झुकलेली होती, डोक्यावर पदर होता, घाबरत आली, निघून गेली. पण असे पाहुणे उंबारठा ओलांडतात आणि घरातलं महिला मंडळ विचारतं, नवरदेव आवडला का? काळा आहे का गोरा आहे लगेच सांगती, जाड आहे का बारीक आहे लगेच सांगती, केस आहे का टक्कल पडलंय लगेच सांगती, आणि मला आवडला का नाही आवडला क्षणार्धात सांगती. पाहिलंच नाही सांगितलं कसं, हेच कौशल्य आहे त्यांच्याकडे. विठ्ठल विठ्ठल कळू देत नाही. आपल्याला न्याळत बसावं लागतं. त्या कटाक्षात पारख करतात. जबरदस्त आहे महाराज. कळणारच नाही तुम्हाला, कळूनच देणार नाही, पण कार्यक्रम तर वाजवणार. म्हणून तुम्हाला सांगतो, तिथं हातच जोडले पाहिजे, सरळ हात जोडले पाहिजे. अहो जाऊ दे, हे नसल पटलं तुम्हाला, समजा की कमी वेळात कमी कालावधीत पटकन पारख करतात, जास्त दिसतं, जास्त कळतं. मला एका दुसऱ्या मी तुम्हाला थोडं व्यावहारिक दृष्ट्या सांगितलं. माता माऊल्यांनो, आता शास्त्रीय दृष्ट्या सांगतो, थोडं वैज्ञानिक दृष्ट्या सांगतो. भावांनो,
मुलाचं जर लग्न करायचं असलं तर कायद्याच्या दृष्टीने परवानगी कितव्या वर्षी मिळते? 21व्या. काही जरी पाठ नसलं तरी एवढं आपलं मात्र पाठ आहे, सगळ्यांचंच पाठ आहे, काय त्यात वाद नाही की लग्नाची परमिशन आपल्याला कायद्याने 21 पूर्ण झाल्यावर मिळते. बरोबर आहे. तेच जर मुलीचं लग्न करायचं असेल तर कायदा परवानगी कितव्या वर्षी देतो? 18. म्हणजे बघा ना, तुम्ही एकीकडे स्त्री पुरुष समानता म्हणताय आणि दुसरीकडे असा भेद करताय. त्यांना 18व्या वर्षीच लग्न आणि आम्हाला लग्न करायला 21 वर्षाचं व्हायचं. म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, माझं जेव्हा लग्न झालं भाऊ, तेव्हा माझ्या वर्गातल्या पुरी 2-2 वर्षाचे बाळ कडेवर घेऊन लग्नाला, 2-2 वर्षाची पोरं त्यांच्या कडेवर. म्हणजे जेव्हा आम्हाला वाजू नका महाराज, जेव्हा आम्हाला हळद लागली तेव्हा त्यांनी प्रॉडक्ट लॉन्च केलेलं होतं. काय गंमत आहे ना, तुम्ही विचार करा ना थोडा. का बरं असा फरक? म्हणजे आमची हळद लागणार, लग्न होणार, मग आम्ही प्रयत्न करणार, मग पोरं होणार, आणि तोपर्यंत त्यांची पोरं लागली शाळेत जायला, आमच्या वर्गातल्या मैत्रिणींची. असा फरक का? तो अन्याय नाहीये दादा, अजिबात अन्याय नाहीये. ते विज्ञानाला धरून आहे. त्याचं साधं सरळ उत्तर इतकं सोपं आहे अण्णा, की संसार करायची अक्कल यायला पोराला 21 वर्षाचं व्हावं लागतं. ती संसाराच्या अक्कल पुरीला 18व्या वर्षीच येते. शारीरिक वाढ पूर्ण व्हायला पोराला 21 वर्षाचं व्हावं लागतं. ती शारीरिक वाढ मुलीची 18व्या वर्षीच पूर्ण होते. आणि म्हणून बघा, लहान असली म्हणून तिला लहान ठरवू नका. 700 वर्षापूर्वी वयाने मोठे असणारे ज्ञानेश्वर महाराज सुद्धा निराश होता, ताटी लावून बसतात. त्या ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा माऊलींपेक्षा 4 वर्षाने लहान असणारी बहीण सांगते ताटी उघडा. योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. अपराध जनाचा, अपराध जनाचा, अपराध जनाचा, अपराध जनाचा. योगी पावन मनाचा, 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 योगी पावन मनाचा. अहो, कोणीतरी झोळीत शेण टाकलं, वैतागले महाराज. किती सहनशक्तीला मर्यादा असतात की नाही? अरे नका शिळी भाकरी टाकू, नका बीक देऊ, पण कुत्र तर आवरा. वाईट वाटलं त्यांना की राव हे शिळी भाकरी तर टाकत नाही, उलट शेण टाकताय झोळीत. वैतागले, झप झप चालत आले सिद्ध बेटात आणि घेतलं दरवाजा लावून. तो दरवाजा लावून घेतला म्हणजे काय झालं लोकांना कळतच नाही. त्याच्या मागे लय मोठा अर्थ आहे. जेव्हा घरात भांडणं होतं आणि सुनबाई दरवाजा लावून घेते तेव्हा काय होईल त्याची कल्पना फक्त सासून सासरे दोघच करतात. तिला म्हणतात बाई तो पाया पडतो पण दार उघड. तू म्हणशील तस पण दार उघड का? जर का तिने साडी बांधली पंख्याला, जन्मटेपचे भाऊ काय कायमस्वरूपी ते ताटी लावून घे ना प्रकार. लावून घातला दरवाजा, नको म्हटले, अर्थ नाही राहिला. काय किती त्रास सहन करायचा. तेव्हा 4 वर्षाने असणारी लहान असणारी मुक्ताई आहे ना,
ती ज्ञानेश्वर महाराजांना म्हणते, नाही, तुम्ही माणूस नाहीये तर तुम्ही योगी आहे. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले वन्नी, संती सुखे व्हावे पाणी. जग जर अग्नी झालं तर ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला पाणी व्हावं लागल. आणि त्या दिवशी जर मुक्ताई कदाचित नसते ना दादा, तर जगाला ज्ञानेश्वरी भेटली नसती. त्या दिवशी जर मुक्ताई सारखी बहीण नसती ना, तर जगाला हरिपाठ भेटला नसता. तुम्हाला आम्हाला जे ज्ञानेश्वर महाराज भेटले ना, ते मुक्ताई सारख्या बहिणीमुळे भेटले. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज जगाला भेटतात, यामाग सुद्धा एका स्त्रीचा हात आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपल्या देशामध्ये स्त्रीवर जो अन्याय झाला, तिला जे संकुचित ठेवण्याचं काम केलं गेलं, त्यामाग हाच दृष्टिकोन की त्या पुढे गेल्या तर आमचं काय. आणि ती वेळ आली बरं का, थोडी थोडी ती वेळ ना आता यायला लागली. मी गावागावात पाहतोय, कीर्तनाला सुद्धा स्त्रियांचीच संख्या जास्त आहे. चुकून जर एखाद्या दिवशी स्त्रिया म्हटल्या आम्ही कीर्तनाला येणार नाही, तर अख्ख्या गावाची प्रतिष्ठा पानाला लागल कीर्तनकारासमोर. हाता बोटावर मोजावे इतके लोक असतात कीर्तनात, बाकी उरलेल्या महिलाच असतात. बोटावर मोजावी ती पण आहे ना, एका जागी बसलेली नसतात. तुम्ही बघा भाऊ, एवढ्या महिला आहे पण किती शिस्तीत बसलेल्या आहे. त्यांच्यातल्या एखाद्या पुरीला वाटत नव्हतं का आपण स्टेजवर जाऊन बसावा. लहानाची की त्या पुरी पण बसल्या का ते स्टेजवर. तिकडे छत्रपती आहे तेव्हा ते स्टेजवर. त्यांच्यातल्या एखाद्या पोरीला वाटलं नाही का आपण साऊंडवाल्याच्या मागे खुर्चीवर जाऊन बसू. बघा, त्यांना वाटलं बरं बसू देणार नाही का, ते बसू देतील. काय त्याला सप्ताह सगळ्यांचा जे कोणी कुठं बसा, तिथं बसले सगळे छत्रपती. तिकडं काही झाडाखाली बसलेले टोळके करून टप्प्याटप्प्यानं कोण कांबाला खिटून कोण. मला सांगायचं काय तुम्हाला की कुठं चाललोय आपण. आपल्या बसण्यात शिस्त नाही राहिली, वागण्यात शिस्त नाही राहिली. आणि तुम्हाला सांगतो, हे असंच जर चालत राहिलं, शिस्तीचा अभाव जर वाढत राहिला, तर तुम्हाला सांगतो त्या एक एक पाऊल इतकं भारी टाकताय ना सध्या. कीर्तन प्रवचन ऐकून धर्म समजून घेताय, शालेय शिक्षण घेऊन व्यवहार समजून घेताय, उद्योग व्यवसाय करून समाज मन समजून घेताय. या असंच जर चालत राहिलं तर माझी भविष्यवाणी ऐकून ठेवा, भविष्य काळात पुरुषांना म्हणावं लागल आलो असतो कीर्तनाला पण अजून धुणे भांडे बाकी आहे. म्हणावं लागल अजून धुणे भांडे राहिले, त्यामुळे ती गेली कीर्तनाला, मी आलोच उरकून, थांबा. ही वेळ यायला वेळ नाही लागणार, कारण टप्प्याटप्प्यानं ते एक एक पाऊल इतकं भारी टाकताय. आज तुम्हाला सांगतोय, मुली इतकं चांगलं गाताय, इतकं चांगलं, ही असलं वाजवते, ही तिचं ताल कसला परफेक्ट आहे. एवढा ताल मी अजून चांगल्या वादकाचा नाही पाहिला पक्का. किती ताल पक्का आहे तिचा. मग तालासोबत खेळायचं कसं हे तिच्याकडून शिकावं लागेल पुढच्या काळात. ज्यांना त्यातलं शास्त्र कळतं त्यांना माझं बोलणं कळलं. ना असू द्या, कीर्तन असू द्या. आता काही काही आमच्यातले कीर्तनकार म्हणतात महिलेचं कीर्तन असलं तर आम्ही कीर्तन करीत नाही. त्या कीर्तनकाराला माझा साधा सरळ प्रश्न आहे, गावातल्या बाया जर म्हटल्या पुरुषाचं कीर्तन असेल तर आम्ही जाणार नाही, सांगायचे कोणाला कीर्तन? साधा सरळ प्रश्न आहे बुवा. समजा महिला मंडळ पण जर ऋषीलाच लागलं पुरुषाचं असलं तर आम्ही जाणार नाही, कोणाला सांगायचं कीर्तन? 8 म्हाताऱ्यांना? अहो त्यांच्याशिवाय काहीच पूर्ण होत नाही, संसारही पूर्ण होत नाही, परमार्थ पूर्ण होत नाही. म्हणून त्यांना कमी लेखणं कमी करा. उलट आता इथून पुढच्या काळात मुलगा नाही झाला तरी चालेल, पोरगी झालीच पाहिजे.
आता गावात ज्यांना ज्यांना पोरी आहे पोरं नाही गाल गुबगुबीत आहे हो. का माहितीये का तिन्ही जावईला जीव लावतात तो. खोकला आला चला दवाखान्यात घेऊन, सर्दी झाली चला दवाखान्यात घेऊन. जावयांमध्ये स्पर्धा आहे कोण जास्त जीव लावितो. का भेटलं तर भेटलं एखादं एकर वाढून पोरीवाल्यांचं. पण ज्यांनी नुसते पोरच होऊन दिले तिन्ही पोरं म्हणतात म्हाताऱ्याचं काही झालं तरी प्रॉपर्टी आम्हालाच आहे. पोरं दुर्लक्ष करतात. पुरी मात्र महाराज असल्यास सांभाळतात आई बापाला सुद्धा. आज अनेकांची पोरं सांभाळते नाही, पोरी तिकडून किराणा पाठवता. ही वस्तुस्थिती गावात पण आहे घरात पण आहे. झालंय सत्य झालंय. वाहू द्या ना मुली. आणि दुसरी गोष्ट मुलींना प्रचंड शिकवलं पाहिजे, खूप शिकवलं पाहिजे. का माहितीये का इथून पुढच्या काळात जर स्त्री शिकलेली असेल तरच ही पुढची पोरं शिकणार आहे भाऊ. तुम्हाला सुद्धा सांगतो लग्न करायचे असले ना आपली 10वी झालेली असली तर सरळ म्हणायचं पोरगी 12वी झालेलीच पाहिजे बा मला. 12वी झालेली असली ना सरळ म्हणायचं पोरगी मला BA झालेलीच पाहिजे. BA झालेलं असलं ना मला MSc झालेलीच पोरगी बायको पाहिजे. का तुम्हाला सांगतो. तुम्ही म्हणाल द्याय ना हल्ली कोण आणि तुम्ही पुन्हा असं सांगा. भावांनो नसल देत ना तसे राहा. तुम्ही तसे राहिले ना पतंजली सारखी अजून एखादी कंपनी सुरू होईल देशात. सध्या बिना लग्नवाल्यांचा देशाला लय फायदा आहे. सगळा देश बिना लग्नवाली चालू राहिले ना. त्यांचा बिचाराचा देश सेवेसाठी फायदा होतोय. तसे राहा बाबा. पण अडाणी पोरगी घरात आणू नका, खरंच आणू नका. तुम्ही म्हणाल का तर पूर्वीचा काळ वेगळा होता. पूर्वी आपण लहान होतो अण्णा, जिल्हा परिषदेचे गुरुजी होते पहिलीपासून. त्या गुरुजीला पक्क माहीत असायचं आईला काही येत नाही बापाला काही येत नाही. आई काबाड कष्ट करते आणि बापाला सरपंच व्हायचंय. या पोराचं जीवन घडवणं माझ्या हातात आहे. ते गुरुजी पासून ज्ञपर्यंत आपल्याला गिरवून घेतलं. गुरुजीने आपल्यावर सर्वात जास्त उपकार झेडपीच्या गुरुजीचे, नाही तर आपण माणसातच आलो नसतो. त्यांनी पासून ज्ञपर्यंत गिरवून घेतलं. 0 पासून 100 पर्यंत आपल्याकडून पाठ करून घेतलं. पाडे पाठ करून घेतले, गिरवून घेतलं. सगळं आपल्याला शिकवलं गुरुजीने. कधी आईने होमवर्क घेतलेला आठवतो का आपल्याला. पद्धतच नव्हती ती. काळ असा बदलत बदलत गेला. आता गुरुजी गेले मॅडम आल्या. ते स्कूलमध्ये डोनेशन वाढवले. दर महिन्याला गॅदरिंग हो. कधी जिजामाता होऊन यायला लावतात, कधी सावित्रीबाई होऊन यायला लावतात, कधी शिवराय, कधी आंबेडकर. नुसती फंक्शन चालू आहे. पोरांना खाऊ पिऊ घालतात, सजवतात. टॉयलेट लागली टॉयलेटला नेणार, सू लागली सूला नेणार. आमच्या काळात टॉयलेट चड्डीत पण शिक्षण चांगलं. टॉयलेटची सोय नसायची भाऊ पण शिक्षण मात्र दर्जेदार असायचं. हल्ली काय झालंय टॉयलेटच्या व्यवस्था परफेक्ट पण ABCD कोणी शिकवायची माहितीये का. होमवर्क. आया संध्याकाळच्या वेळी पोरांना घेऊन बसलेल्या दिसतात का नाही सध्या. त्या होमवर्क करून घेताय पोरांचा. ABCD त्यांना शिकवताय, पोयम त्यांना शिकवताय, 0 to 100 त्यांना शिकवताय. मग माझा सरळ साधा प्रश्न आहे माझ्या भावांना, भविष्य काळात जर आपल्या बायका शिकलेल्या नसतील तर पोरांना त्या काय भज शिकवणार आहे काय. त्या शिकलेलंच पाहिजे ना. तरी पहिल्या 5 मधली जी पोरं आहे आज शाळेत त्या सगळ्यांच्या आया शिकलेल्या आहे. पहिल्या 5 मध्ये जेवढी पोरं आहे आया परफेक्ट तरबेज हो. आणि त्यामुळे त्या पोरांकडून करून घेताय, शिकवून घेताय, त्यांना समजून सांगताय. आणि भविष्य काळात आपण सुद्धा. मग माझं सांगणं कोणाला आहे, माहेरवाल्यांना पण आहे की बाबा तुम्ही पोरींना शिकवा. आणि सासरवाल्यांना पण आहे शिकलेल्या पोरीच आपल्या घरात आणा. अनेक घरांमध्ये पोरांना शिकवण्याची पद्धत आहे पण पोरगी 10वीतून पुढे गेली का घरी ठेवायची. ही एक पद्धत आहे. का बरं. आता परवा परभणीला होतो भाऊ मी कीर्तनाला. एक पोरगी आली माझ्या पाया पडली आणि रडायला लागली हो. ढासा रडायला लागली. म्हटलं काय झालं. म्हटली बापू 96% मार्क आहे म्हटली मला 10वीला 96%. पण बाबा म्हणतात कॉलेजला पाठवायचं नाही, घरीच ठेवून घेतलं. आणि मला तर शिकायचं होतं. तुम्ही बाबांना समजून सांगा ना. तेवढं ते आलं कडक टोपी घालून. बाप तिचं पाया पडलं. ती रडतच होती. म्हणे का ग रडत तू. म्हटलं अहो ती रडल नाही तर काय करील म्हटलं.
अहो म्हटलं 10वीला तिला 96% मार्क आहे, आम्हाला स्वप्न सुद्धा नाही पडले 96%चे कधी. कशाला खोटं बोलायचं भाऊ. मला 10वी मध्ये मराठीला 35 आहे, गणिताला 35 आहे आणि इंग्लिशला 35 आहे. माझं प्रामाणिक मत आहे 2-2, 4-4 मार्काचं तपासणाऱ्याने लिहिलंय मला पास केलंय. कारण मला ज्या प्रश्नांची उत्तरं येत नव्हती ना, मी तिथं मोकळी जागा फक्त प्रश्नाचा नंबर टाकून मोकळी जागा सोडली होती. बुवा आली दया तर लिहिन पास कर. तर माझा एक अंदाज आहे. मग मी त्यांना म्हटलं अहो 10वीला मला जर अशी परिस्थिती असून किमान महाराष्ट्र मला ओळखायला लागला 35% वाल्याला, त्या पुरीला 96% मार्क आहे, तिला जर शिकू दिलं तर ती जगभरात आपल्या देशाचं नाव नेऊ शकते. 35% वालं चांगलं फेमस होते, 96% वाली होणार नाही का. तो म्हटला महाराज सगळं खरं आहे तुमचं, पण आमच्या 15 दिवसापूर्वी 15 दिवस झाले, म्हटलं जास्त नाही झाले, पलीकडच्या चौकातली एक पोरगी मुसलमानाबरोबर पळून गेली हो, कॉलेजला जाते म्हणून गेली आणि पळूनच गेली. बरं म्हटलं हा मान्य आहे ना, गेली ना पळून, मला पण मान्य आहे, जातात ना पळून. बरोबर आहे म्हटलं 15 दिवसापूर्वी तुमच्या पलीकडच्या चौकातली एक पोरगी मुसलमानाबरोबर पळून गेली, मला पण ती बातमी ऐकायला भेटली. पण तुमच्या गावात काय मी आज नाही ना आलो, गेली 5 वर्ष झाले येतोय. 15 दिवसापूर्वी पळून गेलेली पोरगी तुम्ही लक्षात ठेवली, पण 6 महिन्यापूर्वी तुमच्याच वाड्यातली तुमच्या चुलत भावाची एक पोरगी पुण्यात MPSCचा अभ्यास केला आणि PSI झाली, हे तुम्ही का विसरलात. ज्या गावातली एक पोरगी पळून गेली ते ध्यानात ठेवलं आणि एक PSI झाली ते विसरून गेले. तुम्ही असं स्वप्न पहा ना की त्यांची PSI झाली माझी IPS होईल, त्यांची तहसीलदार झाली माझी कलेक्टर होईल. का तुम्ही ठरवलेलंच आहे बुवा आम्ही नालायकच आहे ना, आमची पळूनच जाणार आहे. एवढा कॉन्फिडन्स असावा स्वतःच्या नालायकपणाचा की नाही बुवा आमची काही ती कॅटेगरी नाही, आमची पळून. हा बघा जे 8वीतच म्हणते ना मला करायचंय तिचं लवकर लावा. तुम्ही नाही लावलं तर ती लावून घेणार आहे. पण जी पोरगी जिच्यात गुणवत्ता आहे, जिला शिक्षणाची इच्छा आहे, त्याच्यावर अन्याय. आणि आई मंडळींना बाप मंडळींना चांगलं कळतं कोणत्या पोरींमध्ये गुणवत्ता आहे शिकण्याची आणि कोणत्या पोरींमध्ये सजना आहे मुझे सजना केली आहे ही गुणवत्ता आहे, ते लगेच लक्ष देतात. माझ्या बहिणींना माझी विनंती आहे, तुम्ही सजना है मुझे सजना केली आहे थोडं विचारच करा या मुद्द्यावर. का मी तुम्हाला सांगतो, किती दिवस सजलो तुम्ही समजा ठरवलंच बुवा सजना है मुझे सजना केली. राम महाराज 16व्या वर्षात आहे ना, पोरगी काळी असू द्या नाही तर गोरी असू द्या चांगलीच दिसते. 21 वर्षाची झाली ना, तिने नका फेअर अँड लवली लावू द्या, नका पावडर लावू द्या, चांगलीच दिसते. 25 वर्षाची झाली ना, नका ब्युटी पार्लर वालीकडे जाऊ द्या, चांगलीच दिसते. पण एकदा का ती 30च्या पुढे निघाली ना, तिने किती फेअर अँड लवली लावू द्या, सुरकुत्यात चमकतात. 30च्या पुढे सौंदर्य टिकत नाही ना शरीराचं. 30च्या पुढे ब्युटी पार्लर वाली चांगली भेटली तर बरं आहे, ती जर भांगार भेटली ना तिला फाउंडेशन लावी ती, पण चेहरा नाही चमकत, सुरकुत्यात चमकतात. मला अक्षरशः किव येते ज्या साठीत लाली लावतात ना, वाटोळच नव्हत्या लालीचा अख्ख्या. साठीत कुठं लाली लावत असतात काय. सुनाचं पाहून मी लाविते, अरे ती किती वय तुझं वय काय. पोरींनो 30च्या पुढे आहे ना हे शारीरिक सौंदर्य टिकत नाही. मग ती माधुरी दीक्षित असू द्या, ऐश्वर्या राय असू द्या, नाही तर आलिया भट असू द्या, 30च्या पुढे जे टिकतं ना ते फक्त कर्तृत्व टिकतं. या पोरीचं सौंदर्य 30च्या नंतर कमी होईल, पण हा रियाज आहे ना शेवटच्या श्वासापर्यंत टिकणार आहे. पकवाजाचा लता दीदी मंगेशकर